साताऱ्यामध्ये एका 13 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले आहेत. ही घटना तेव्हा घडली जेव्हा ती मुलगी आपल्या घरामध्ये होती. अगदी तिच्या डोक्यात दगडी जे जातं असतं ते घालून तिला मारण्यात आलं. आता पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. गावकऱ्यांनी त्या व्यक्तीच्या घरावर हल्ला देखील केला. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण भारतातील व्यवस्था एवढी पण स्ट्राँग नाहीये, की हा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात येताच क्षणी त्याला धडकी भरेल. आपलं जे कोर्ट आहे ते कायम म्हणत असतं, 1000 दोषी सुटले तरी चालेल, पण एका निर्दोषाला शिक्षा झाली नाही पाहिजे. पण त्याच वेळी जो व्हिक्टिम असतो, त्याला पण न्याय मिळणं तेवढंच गरजेचं आहे ना. ही गोष्ट पण लक्षात घेता आली पाहिजे. ह्या न्यायिक व्यवस्थेमुळे जर न्याय मिळवायला जवळ-जवळ 10 ते 12 वर्ष लागत असतील, तर त्या न्याय व्यवस्थेचा कसा उपयोग आहे? जस्टिस डिलेड, जस्टिस डिनाईड ही गोष्ट होण्यासाठी एवढा काळ पुरेसा असतो. आपण ज्या मागच्या केसेस बघितल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आता फास्ट ट्रॅक कोर्ट्स जरी बसवले, तरी सुद्धा जर 10-10 वर्ष या केसेसना सोडण्यासाठी वेळ लागत असेल, तर त्या फास्ट ट्रॅक केसेसचा पण काय उपयोग आहे? हा पण मुद्दा इथं उपस्थित होतोय. आता ह्या केसमध्ये 10 वर्ष जातायत, की किती वर्षात न्याय मिळतो, हे बघण्यासारखं आहे.